कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही काल बोलताना मला दिव्याची जन्मतारीख सांगितली, ती पुन्हा एकदा सांगता का? 3 फेब्रुवारी 1998। 3 फेब्रुवारी। आणि शिवाची जन्मतारीख काय? 10 नोव्हेंबर 2000। 10 नोव्हेंबर 2000। ठीक आहे, तुम्ही दोघी जणी इथेच बसा, इथेच आराम करा, मी येतो। आणि कुणीही कुठेही जायची गरज नाही, तुम्ही इथेच बसून राहा, ठीक आहे? आणि मी लक्ष्मणलाही सांगितलंय पोलिसांना फोन करून दिव्याचा शोध घ्यायला। हो, तुमचा मुलगा बरा आहे ना? हो आजी, मुलगा बरा आहे, तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो त्याच्याशी। भाऊ, आम्हाला खरंच माफ कराव, एवढं सगळं होऊ नये तुम्ही आम्हाला एवढं समजून घेताय, तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर। नाही हो, कुणी कुणावर उपकार करत नसतं, तुम्हाला सांगतो, एकमेकांना समजून घेतलं ना की सगळं सोपं होतं। येतो। गुरुजी, घडलेला सगळा प्रकार तुमच्या लक्षात आला असेलच ना? हो ना, आश्चर्यच आहे, पण त्या मुलीची पत्रिका पाहताय असं घडणं जवळजवळ अशक्य होतं। गुरुजी, मला त्याबद्दलच तुमच्याशी थोडं बोलायचं आहे। जी मुलगी पळून गेली तिची ती पत्रिकाच नव्हती, मग तिच्या धाकट्या बहिणीची ती पत्रिका होती। पत्रिका धाकटीची जुळली आणि लग्न थोरलीशी होत होतं, असा काहीसा गोंधळ झालेला दिसतोय। पण तुम्हाला असं का वाटतं? गुरुजी, मी आत्ता तिच्या आई आणि आजीला भेटलो, मी त्यांना त्या मुलीची जन्मतारीख विचारली आणि त्यांनी ही जन्मतारीख सांगितली ती या पत्रिकेत नाहीच आहे। त्यानंतर मी त्यांना धाकट्या मुलीची जन्मतारीख विचारली जी या पत्रिकेत आहे। बापरे, आणि हा सगळा गोंधळ झालाय हे माझ्या लक्षात आलं, आणि मला असं वाटतंय की हा झालेला गोंधळ अजूनही त्यांच्या लक्षात नाही आलेला। आपल्या पोराचं आयुष्य वाचलं म्हणायचं। गुरुजी, मला तुम्हाला एक विचारायचं आहे। विचारा। त्या पत्रिकेतली मुलगी जर इथे असेल तर? मग विचार कसला करताय? ती पत्रिका जिची आहे ती मुलगी जर इथे असेल तर आत्ताच आशूचं लग्न तिच्याशी लावून द्या, कारण आशूला दिलेला 2 महिन्यांचा अवधी आता संपतोय, आणि त्यानंतर तुम्ही आशूचा विवाह करण्याचा प्रयत्न केलात तरी आशूच तो उधळून लावेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।